दिवसाच्या खर्चाची आखणी घेतली तर अत्याचार झालेल्या महिलांची संख्या फार मोठी आहे. आता आपला इतका मोठा आहे तर प्रत्येकाने दर तासाला काही ना काहीतरी अत्याचाराच्या संबंधीच्या तक्रारी ह्या महिलांच्या संदर्भात येत असतात. तुमची लाडकी बहीण म्हणून घेणं काय असतं? एका बाजूला लाडकी बहीण मारायचं, 1500 रुपये हाताने द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला अत्याचार येथे इतके अख्खे वाढत आहेत त्याच्या संबंधी काही उपाययोजना करायची. आणखी एक प्रश्न गवली जात आहे की अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक मुली आणि स्त्रिया ह्या कुठे गेल्यात याचा पत्ता लागत नाही. त्या संबंधीच्या घरच्यांना नाही कुठे गेली तक्रारी केल्यानंतर सुद्धा त्याचा शोध होत नाही. म्हणजे एका बाजूला अत्याचार आणि दुसऱ्या बाजूला किडनॅपिंग, पळून नेणं या प्रकारचे चित्र दिसतात. म्हणजे दोन्ही बाजूनी आज आमच्या बहिणी आमच्या मुली महाराष्ट्रामध्ये अडचणीत आहेत आणि बहिणींच्या संरक्षणासाठी जी ठोस पावलं टाकायला पाहिजे ती जर टाकली गेली नसेल तर अशांच्या हातामध्ये राज्याची सत्ता देणं हे अजिबात वेगळं नाही. आणि म्हणून या प्रश्नाच्या संदर्भात जो कार्यक्रम आज सत्ताधारी भाजप असतात त्याच्या संबंधी आमच्या बहिणींची फारशी आस्था नाही आहे. दुसरा प्रश्न महत्वाचा आहे, शेतकरी आत्महत्या. आज शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात आणि दुर्दैवानं सगळ्यात जास्त आत्महत्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये होतो आणि त्याचा कोल्हापूर मी स्वतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये आत्महत्या एका ग्रस्ताने केली. त्याच्या घरी विचार केलो, कारण समजून घेतले. ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या बायकोला भेटलं, विचारलं त्या बहिणीला की तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली. तिने उत्तर दिलं की आम्ही कापसाचं पीक घेतो आणि त्या कापसाच्या पिकासाठी मी खतं औषधं बँकेचं कर्ज काढून घेतली. पीक चांगलं आलं पण अतिवृष्टी झाली आणि सोन्यासारखं पीक गेलं. दुसऱ्या वर्षी घेतलेल्या बँकेची रक्कम देऊ शकलो नाही. त्यामुळं माझा नवरा थकबाकीला रक्कम त्याची थकली आणि रक्कम थकल्यामुळं नवीन कर्ज माझ्या नवऱ्याला मिळणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे इच्छा नसताना खाजगी सावकाराकडे जावं लागलं. त्याच्याकडे कर्ज घेतलं, पुन्हा पीक घेतलं आणि दुर्दैवानं त्या वर्षीसुद्धा सोन्यासारखं आलेलं पीक त्याचा काही रोग पडला आणि त्यामुळे उद्ध्वस्त झालं. त्या दोन पिकांचं कर्जाचं उदक माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर होतं आणि काही दिवसांनी वसुलीचा तगादा सावकाराने लावला, बँकेची नोटीस आली आणि एक दिवशी सावकाराने घराची भांडी बाहेर काढली. ही स्थिती माझ्या नवऱ्याला अजिबात पसंत पडली नाही. एक दिवशी तो उत्साह आणि बाजारात जाऊन इंडियन व्यावसायिक विषारी औषधं त्याची वासी घेतली, घटाघाटा केला आणि काही नंतरच त्यांनी आपले काम सोडले. हे सगळं झालं केवळ हाताचं सोन्यासारखं पीक गेलं त्यामुळे त्याला जीव द्यावा लागला. आज काम करायचं अधिकार जबाबदारी होते अशा सरकारी आल्या आणि त्यावेळेला अनेक महत्वाचा निकाल दिसला आणि तो निकाल म्हणजे
शेतकऱ्याच्या डोक्याचं कर्ज कसं कमी करता येईल. मध्यंतरी केंद्र सरकारने आपल्या देशामध्ये काही दैनिक उद्योग तिथं फार मोठे 16,000 कोटी या कर्जाची रक्कम माफ केल्याचं वाचनामध्ये आलं. उद्योजकांचे उद्योगपतींचे असे काही हजार कोटी माफ केले जातात आणि 1,000-2,000 कोटी शेतकऱ्याच्या निसर्गाची साथ नसल्यामुळे थकले तर त्याच्यासाठी फॅक्टरीची वसुली केली जाते आणि ते सैन्य होणारे जे गुन्हे असतील ते आत्महत्येच्या रस्त्याचा धाव घेतात आणि दुर्दैवाने हे सुद्धा महाराष्ट्रात घडले. तिसरी गोष्ट आम्ही पाहतोय आज शिक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रात प्रगती चालली आहे. अनेक ठिकाणी कॉलेजेस चालली, उत्तम शाळा चालू केल्या, मुलं शिकतात, पदवीधर होतात. पण पदवीधर झाल्यानंतर असं नोकरी कुठं येते, काम कुठं येते आणि हे काम जर मिळालं नाही, काम कुठं येते आणि हे काम जर मिळालं नाही ते तरुण पिढीच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य हे आपल्याला बघायला दिसतं आणि निजात झालेली तरुण पिढी ही देशाच्या दृष्टीनं फार चांगलं चित्र नाही. आणि म्हणून आम्ही असा विचार करतोय की या बेरोजगार तरुणांना एक 3-4 हजार रुपयाचं अर्थसहाय्य नोकरी लागेपर्यंत द्यावं आणि त्याच्याची निराशा याच्यातून त्याला मुक्त करावं असे काही कार्यक्रम आणि असा हातात घ्यायचा निर्णय घेतला. आणि हे निर्णय कृषी आभाराची पूर्णविराम मुद्रा उमटवण्यासाठी श्री अविनाशजी माने, पूर्व नगराध्यक्ष, रहमतपूर शहर नगर परिषद. आज या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे उमेदवार